हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर ही पानं बघा सगळी पिवळी आलेली आहे, म्हणून आज जरा झाडांमधली कटिंगही करायची आहे मला, कारण ऊन खूप पडतंय त्याच्यामुळे ना सगळे पानं असे जळल्यासारखे होऊन राहिलेले आहे। चला आज थोडीशी झाडांची कटिंग करायची आहे आणि पुढे अजून काय असणार आहे ब्लॉगमध्ये ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर आता ना ऊन खूप पडायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे ना झाडाची पानं ना अशी काही पिवळी झालेली होती, काही खूप अशी जळल्यासारखी झालेली होती त्याची पानं उन्हामुळे। त्याच्यामुळे ना म्हटलं चला आता ही झाडं जरा कटिंग पण करून घेते मी, जे काही सगळी पानं त्याची खराब झालेली आहे आणि मला झाडांची जागा देखील बदलायची आहे। तर दर उन्हाळ्यामध्ये मी सगळी इथली जी झाडं आहेत ना, तर ती शेडखाली तिकडे जे टिनाचं शेड आहे ना तिथे घेऊन जात असते, म्हणजे तिथे ते थोडं त्यांना सावली मिळत असते आणि झाडं थोडेसे व्यवस्थित राहतात, कारण इथे भरपूर ऊन येत असतं। त्याच्यामुळे जसं आता मे महिना वगैरे म्हटलं की खूप जास्त तापतो आणि आता सध्या जसं एप्रिल महिना सुरू आहे तरी आता देखील भरपूर अशी ऊन आहे। आधी तर म्हणजे होळी झाली की मी लगेच हे झाडं तिकडे घेऊन जायची, मात्र आता मध्यंतरी जे काही सगळं वादळ वारा पाऊस वगैरे सुरू होता त्यामुळे जरा उशीरच झालेला आहे मला सगळी झाडं तिकडे न्यायला। मात्र म्हटलं चला आता जरा जास्तच पानं वगैरे त्याची खराब होऊन राहिलेली होती सगळी, तर म्हटलं चला लवकर तिकडे आपण ती झाडं नेऊया, म्हणून काही झाडांची मला कटिंगही करून घ्यायची होती, कारण या दिवसामध्ये आता विशेष काही अशी फुलं झाडांना येत नाही, येतातही ती एकदम त्याचा जो साईज असतो तर अगदी छोटी छोटी उमलतात ती सगळी फुलं। म्हणून मग ना जे म्हणजे अनावश्यक सगळ्या फांद्या होत्या त्या सगळ्या कापून घेतल्या मी। आणि या दिवसामध्ये झाडांना विशेष काही अशा कळ्या देखील नसतात गुलाबाला वगैरे, त्याच्यामुळे ज्या फांद्यांना कळ्या वगैरे होत्या तेवढ्या फक्त राहू दिल्या मी आणि ज्यांना नव्हत्या तर त्या सगळ्या फांद्यांना मी कापून घेतल्या, कारण तशीही अधूनमधून सगळी झाडांची कटिंग ही करतच राहावी लागते, म्हणजे त्याला आकारही व्यवस्थित येतो आणि पानंही छान नवीन फुटत असतात त्याला। आणि काही काही झाडांमध्ये थोडा कचरा झालेला होता, म्हणजे जी जंगली झाडं वगैरे असतात ना ती निघतात, तर तो सगळा कचराही मग मी ना त्या झाडांमधून काढून घेतलेला होता। आणि आज सकाळपासूनच ना जरा आभाळच होतं, म्हणून म्हटलं आता थोडी सावली वगैरे आहे तर त्याच्यातच हे सगळं काम करून घ्यावं, कारण लवकरच मग ऊन येत असते। आणि आता म्हणून मग सकाळी जरा लवकरच मी हे सगळं करायला घेतलेलं होतं की थंड थंड वातावरणामध्ये ते काम होऊन जाईल, कारण हा व्लॉग जरी तुम्हाला 7 ते 8 मिनटाचा दिसत असला तरी त्याच्यामागे भरपूर मेहनत असते आणि भरपूर वेळ गेलेला असतो। आणि एकदा ही सगळी झाडातली कामं करायला घेतली ना तर वेळ कसा जातो काही कळतच नाही, कारण एका कामामागे दुसरी कामं ही लागलेलीच असते, म्हणजे हेही करू दे तेही करू दे, म्हणजे एकदा कामाला लागलं की आपल्याला असं वाटते चला सगळंच झालं पाहिजे। तर असंच काहीसं माझंही सुरू होतं आणि अधूनमधून असा सगळा बदल वगैरे केला की आपल्या डोळ्यालाही बघायला छान वाटतं। तर आधी सगळी छोट्या कुंडींमधली झाडं ना मी ठेवून घेतली, त्यानंतर जी मोठमोठी सगळी झाडं होती तर एक एक करून ती आणत होती मी। आणि हे काट्याचं झाड असल्यामुळे ना मला असं ते हाताने घसरवतच आणावं लागलं, कारण त्याचे काटे रुततात म्हणून। आणि याला फुलं जेव्हा येतात ना तेव्हा ते झाड खूप छान दिसतं आणि आता त्याला छान भरपूर अशी फुलं आलेली आहे। त्यानंतर हे देखील आलेले होते मॉर्निंग वॉकवरून, तर मग त्यांची थोडीशी मला मदत झाली, कारण जी मोठमोठी झाडं होती सगळी मोठ्या कुंड्यांमधली तर मग ती त्यांनी ना मला तिकडे ठेवून दिली, काही आधी मी ठेवलेल्या होत्या। आणि जरा याच्यामध्ये माती वगैरे भरपूर असते त्यामुळे उचलून ठेवायलाही जरा त्रासच होतो, तर मग काही कुंड्या यांनी सगळ्या ठेवून दिल्या मला। आणि ज्या मोठमोठ्या ना बकेटमध्ये पण लावलेल्या आहेत, म्हणजे ज्या पेंटच्या बकेट वगैरे आहे तर त्याच्यामध्ये काही जास्वंदाची झाडं वगैरे लावलेली आहे, गुलाबाची वगैरे आहेत लावलेली, तर तेही मग त्यांनी ना व्यवस्थित सगळे ठेवून दिले मला।
आणि त्यानंतर जी काही कटिंगचा सगळा कचरा वगैरे होता, माती वगैरे होती, तर ते सगळं व्यवस्थित झाडून मी सगळं ना नीटनेटकं स्वच्छ करून घेतलं. आणि बऱ्याच दिवसापासून हे सगळं करायचं होतं मला, मात्र आज ते सगळं करून झालेलं होतं. आणि बघता बघता साधारण मला 1.5-2 तास हे सगळं करायला लागलेलं होतं. मात्र बघून खरंच खूप छान वाटत होतं, कारण आज करेन उद्या करेन असंच एक एक दिवस सगळा टळून राहिलेला होता आणि ते काही होऊन राहिलेलं नव्हतं. मात्र आज फायनली झालं होतं आणि ते सगळं बघून खूप छान वाटत होतं. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि खरंच हा झालेला सगळा बदल पाहून खूप छान वाटत होतं. आणि तुम्हालाही हा बदल कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला, झाडांमधलं तर आता माझं सगळं काम झालेलं होतं. आणि आज जरा मला दोनही रूममधल्या ना बेडशीट पण चेंज करून घ्यायच्या होत्या. म्हणून मग बेडशीट वगैरे काढून दुसरी बेडशीट वगैरे त्यावरनं टाकून व्यवस्थित सगळी लावून दिली. त्यानंतर दुसऱ्या बेडरूममधलीही बेडशीट काढून घेतलेली होती, कारण सोबतच दोनही रूममधल्या ना बेडशीट धुवायला टाकत असते मी आणि चेंज करून घेत असते. आणि आता मी दुपारी भेटते. तर आता मी, अपेक्षा आणि हे आम्ही तिघंही रेल्वे स्टेशनवर चाललेलो होतो. कारण आज मोना म्हणजे माझी लहान बहीण बँगलोरवरून येत आहे. तर तिची ट्रेन थोड्या वेळात येणार होती आणि श्रवण पण आहे तिच्यासोबत, म्हणून तिला घेण्यासाठीच आम्ही रेल्वे स्टेशनवर निघालेलो होतो. आणि अपेक्षा देखील खूप एक्सायटेड होती श्रवणला भेटण्याकरिता, कारण बऱ्याच दिवसांनी भेटत होतो आम्ही. तर आता रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो होतो आम्ही आणि मोना देखील आलेली होती रेल्वे स्टेशनला. तर त्यांना घेतलं आणि मग आम्ही तिथनं निघालो. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.